क्लासमध्ये बसण्यावरून बाचाबाची होत वाद झाला होता। हा वाद क्लास व्यवस्थापनाने सोडविला। संबंधिताचा माफीनामा लिहून घेतला। दुपारी झालेल्या याच वादाचा राग मनात धरत सायंकाळी 7:30च्या सुमारास दोघांना चाकूने भोसकून गंभीर जखमी करण्यात आले। ही घटना मंगळवार 25 जून रोजी जिंतूर रोडवरील सूर्यवंशी कॉम्प्लेक्स येथे घडली। या प्रकरणी तिघांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेविषयी अधिक माहिती अशी की पृथ्वीराज कल्याण यांनी तक्रार दिली आहे। काही युवकांचा क्लासमध्ये बसण्यावरून वाद झाला होता। हा वाद मिटवण्यात आला। संबंधित युवकाकडून माफीनामा देखील लिहून घेण्यात आला होता। याच वादाचा राग मनात धरत आरोपींनी फिर्यादी व आणखी एकाला चाकूने वार करून गंभीर जखमी केले। तसेच सूर्यवंशी कॉम्प्लेक्स मधून खिडक्यांची काच फोडून 10,000 रुपयांचे नुकसान केले। जीवे मारण्याची धमकीही दिली। या प्रकरणी गणेश राजू शिंदे, त्याचा मामा रेहान नामक युवकाचा भाऊ या तिघांवर नानलपेठ पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। प्रदीप मोरे, देशमुख सर, कोटा पॅटर्नचा संचालक। आमच्या हॉस्टेलमध्ये दुपारी 2 अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी आमच्या मुलाला मारलं आणि त्या मारल्याबद्दल आम्ही त्यांना चोप दिला आणि आम्ही पोलीस कंप्लेंट करणार होतो। पण त्यांचं करिअर खराब होऊ नये म्हणून त्यांच्या पालकांनी आम्हाला रिक्वेस्ट केली आणि परभणीच्या दुसऱ्या लोकांनीही आम्हाला रिक्वेस्ट केली जे त्याचे नातेवाईक होते आणि त्यांनी त्यांच्या रिक्वेस्टवरती त्यांचं करिअर खराब होऊ नये म्हणून आम्ही कंप्लेंट केली नाही आणि त्याच तो मॅटर जिथे होता तिथे संपला। पण संध्याकाळी त्याच मुलांनी 8-10 मुलं घेऊन अज्ञात व्यक्ती येऊन त्यांनी आमच्या हॉस्टेलची तोडफोड केली। त्यांनी स्वतः मला इथे आणि माझ्या भाच्याला त्यांनी चाकूने मारलं। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।